नमस्कार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता MSRTC जे काही MSRTCची योजना आहे की 75 वर्ष वरील जे व्यक्ती आहेत त्या नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना या ठिकाणी सुरू केली बघा. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एस-टीच्या साध्या, निम आराम किंवा शिवशाही बसमधून राज्यभरात 100% मोफत प्रवास ते व्यक्ती करू शकतात. परंतु त्यांचं वय किती पाहिजे या ठिकाणी बघू शकता. 75 वर्षावरील ते व्यक्ती पाहिजे. या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि वयाचा पुरावा दाखवून NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड, स्मार्ट कार्ड ज्याला जवळ बाळगणं अनिवार्य आहे. योजनेची सविस्तर माहिती बघा. पात्रतेसाठी त्या व्यक्तीचं या ठिकाणी 75 वर्ष वय पूर्ण आवश्यक आहे. त्यानंतर बसेसचा प्रकार लाल परी जी साधी आहे, नंतर निम आराम आणि नंतर शिवशाही. हा प्रवास तो महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत करू शकतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये वैध आहे. राज्याबाहेरील प्रवासासाठी ही सवलत लागू नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर स्मार्ट कार्ड NCMC मोफत प्रवासासाठी प्रवाशांना आधार संलग्न NCMC कार्ड आधार बाळगणं आवश्यक आहे. जे जवळच्या ST बस स्थानकासुद्धा उपलब्ध असतं हे लक्षात घ्या. तसेच 65 ते 75 वर्ष म्हणजे ज्यांचं वय 65 ते 75 वर्ष या अशा ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसीच्या किंवा ST बसमध्ये 50% सवलत दिली जाते बघा. 75 वय असेल प्लस तर फुकट आहे. परंतु जर वय हे 65 ते 75 असेल तर या ठिकाणी 50% सवलत. तुम्हाला स्मार्ट कार्ड काढण्याच्या प्रक्रियेबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी ज्या लिंक आहेत याच्यावर तुम्ही क्लिक करून सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे बघा. आणि अजून इतरही योजनेबद्दल कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकता. परंतु मेन गोष्ट लक्षात घ्या, ही योजना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आहे. या योजनेचा नक्कीच फायदा करून घ्या. कारण या योजनेमुळे जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांना खरंच, कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 50% हे काय आपण बघितलं 65 ते 75च्या मध्ये आहे. परंतु 75 प्लस ज्यांचं वय त्यांना डायरेक्टली फ्री या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलं आहे. पण त्यासाठी आपलं आधार कार्ड महत्त्वाचं आहे आणि NCMC जे कार्ड आहे हे या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लाभ घेऊ शकतात. आणि खूप चांगली पद्धत या ठिकाणी, चांगली योजना सरकारनं गव्हर्नमेंटच्या थ्रू अवलंबलेली आहे आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होतो हे तितकंच महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.